मलाई पनीर रेसिपी। मी त्यासाठी इथे टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतले, त्यामध्ये थोडं बीट टाकून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारे वाफवायला ठेवून द्यायचं। नंतर दुसऱ्या कढईमध्ये मी इथे कांदा छान लांब कट करून घेतला, त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले। नंतर छान अशा प्रकारे लालसर कलर आल्यानंतर मी त्यामध्ये इथे काजू टाकून घेतले आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचे। नंतर गॅस बंद करून घेते। दुसरीकडे आपले टोमॅटो इथे छान इथे वाफलेले आहेत। आता यावरची वरचे जे साल असते ते काढून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, आपण मिक्सीने फिरवताना एकदम बारीक छान इथे पेस्ट बनवून तयार होते। पहा अशा प्रकारे मी गॅस बंद करून घेते। नंतर त्यामध्ये मी जे काजू ते भाजून घेतले होते ते सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर मिक्सीच्या सहाय्याने काढून घ्यायचे। पहा अशा प्रकारे नंतर मी ते पनीर कट करून घेतले आणि जो आपण मसाला तयार केला होता, भाजून घेतला होता, त्यामध्ये मी ते जिरे आणि लसूण टाकून घेतला आणि मिक्सीच्या सहाय्याने अशा प्रकारे छान बारीक पेस्ट बनवून घेतली। अशा प्रकारे पेस्ट बारीक बनवून घ्यायची। नंतर मी इथे पनीर त्याच कढईमध्ये इथे मी पनीर थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे छान परतवून घ्यायचे, त्यामुळे टेस्ट एकदम छान लागते। नंतर दुसरीकडे मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं मंद आचेवरती। नंतर त्या एका वाटीमध्ये मी नंतर पाणी घेतलं, त्यामध्ये मी ते लाल तिखट टाकून घेतलं, त्यामुळे काय होतं, कलर भाजीला एकदम छान येतो। नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। गरम झाल्यानंतर मी जे आपण हे चटणी पाण्यामध्ये ॲड केली होती ती टाकून घ्यायची। नंतर छान परतून घेतल्यानंतर आपण हे जे टोमॅटो प्युरी बनवली होती ते यामध्ये ॲड करून घ्यायची। छान अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवायची। नंतर इथे मी छान मलाईला फेटून घेतलं। फेटून घेतल्यानंतर आपले जे पनीरचे भाजी आहे त्याला छान अशा प्रकारे तेल सुटलं की ही मलाई टाकून घ्यायची। अशा प्रकारे पुन्हा एकदा 5 मिनिटं मिक्स करून घ्यायची। नंतर त्यामध्ये इथे मी पनीर ॲड करून घेतले। अशा प्रकारे तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करा, एकदम टेस्टी लागते। तुम्ही बाहेरची भाजी आणणारच नाहीत, एकदम ढाबा स्टाईल आणि कमी मसाल्यामध्ये आणि एकदम टेस्टी। तुम्ही अशा प्रकारे भाजी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नंतर त्यामध्ये मी इथे छान अशा प्रकारे पुन्हा एकदा मलाई ॲड करून घेते। नंतर मंद आचेवरती छान अशा प्रकारे शिजवायला ठेवायची, झाकण ठेवून देते। पहा थोड्यानंतर किती आपली इथे छान भाजी बनवून तयार आहे। रंग पण किती छान एकदम लालसर आलेला आहे। टेस्ट तर एवढी भारी लागते ना, तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की ट्राय करा। भेटूयात असेच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।